खरं तर वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली त्यावेळेसपासूनच अश्विनी सुग्रीव कोळी यांचं नाव जनतेतून येतं आहे आणि ही जनतेची उमेदवारी आहे आणि आम्ही उमेदवार पण जनतेच आहे. पण योगायोग असा झाला की जनतेतून नाव येतं आहे म्हटल्यानंतर त्याचा मेसेज टप्प्याटप्प्यानं मुंबईपर्यंत गेला आणि मुंबईवरून मेसेज आला की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून लढा आणि त्यांच्याकडून मेसेज आल्यानंतर आज त्यांच्याकडून मी फॉर्म भरलेला आहे. तर आज तुम्ही असं म्हणलं की शिवसेनेतून फॉर्म भरला आहे, पुढं महायुतीचं सरकार महायुतीच्या आज घड्याळ्याच्या चिन्हाकडून मोठी बलाढ्य शक्ती तुमच्या समोर आहे असं नाही. बलाढ्य शक्ती काय, ते माझे मित्र आहेत चांगले. समाधान दादा माझे चांगले मित्र आहेत. ही लढाई दादांची माझी नाही किंवा मोनिका वहिनींची अश्विनी कोळींची नाही. ही लढाई जनतेची आहे. जनतेनं हातात घेतली आणि जनता ठरवेल. आम्ही काय ठरवणार नाही. आम्ही पण एकच मत देणार आहे आणि कोण जर असलं तर एकच मत देणार आहे. ही उमेदवारी जनतेची आहे आणि जनतेतून उभा राहिलेत आणि जनतेचा रेटा आहे, तुम्ही माघारी घ्यायचं नाही. महत्त्वाचा उद्देश तुम्हाला सांगतो की आज अर्ज भरायला येताना लोकांनी सांगितलं आहे आम्ही संघ येतो, पण तुम्हाला अर्ज माघारी घ्यायचा नसेल तर आम्ही येतो. मग आम्ही पण ठरवलं एकदा आर या पारची लढाई, जनतेची लढाई आम्ही लढायचं ठरवले आणि ती लढाई जिंकेपर्यंत थांबणार नाही. आव्हान कोणाची वाटतं? नाही, आव्हान वगैरे तसं काय मी हे करत नाही. खरं तर मोठे लोक आहेत पण त्यांच्याशिवाय माझी बराबरी होऊ शकत नाही. मी एक सामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि सामान्य घरातील कार्यकर्तासुद्धा पुढं आला पाहिजे. तुम्हाला माहीत असेल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक ध्येय होतं की सर्वसामान्य घरातली पोरं पुढं आली पाहिजेत आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि ते विकेंद्रीकरण माझ्यामार्फत माझ्या पत्नीला उभा करून करण्याचा मी त्या ठिकाणी ध्येय ठेवलेला आहे.